नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 मे मंगळवार। आज राज्यातील हवामानाची स्थिती काय असेल ते आपण पाहूयात, व्हिडिओमध्ये पाहूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट्स आणि लाईकसुद्धा करत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा। यामुळे तुम्हाला नवीन हवामानाचे अंदाज येणाऱ्या अपडेट्स कळत राहतील आणि तुम्ही नक्की कमेंट्स करत जा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्की पोहोचत जातील। चला तर आपण पाहूया आज राज्यातील हवामान स्थिती काय असेल ते। आज राज्यातील हवामान स्थिती सर्वसामान्य राहील। आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। ते जिल्हे आपण पाहूयात। नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी हवामानाची अंदाज वर्तवण्यात आला आहे। तसेच नांदेड, बीड, लोणार, औरंगाबाद या भागामध्ये हवामान ढगाळ राहून 1-2 ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, नगर, बीड, लातूर या ठिकाणी सुद्धा मध्यम पाऊस सायंकाळनंतर वातावरण तयार होऊन मध्यम पाऊस पडू शकतो। सोलापूर या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच अकलूज, अहमदनगर, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच नंदुरबार, नाशिक, वलसाड, पालघर या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच पुणे, मुंबई, दापोली, सातारा, कोकणामध्ये रत्नागिरी इत्यादी ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामान राहून सायंकाळनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। आज राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, परभणी, परळी, केज या भागामध्ये चांगल्या पावसाची आशा आहे मित्रांनो। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये तुळजापूर, पेठ, निलंगा या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सायंकाळनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन सायंकाळनंतर पाऊस पडेल अशी हवामान खात्याची भाकीत आहे। उदगीर परिसरामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। तिकडे चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा मकोना चांगला पाऊस पडू शकतो। आज ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट। आज राज्यामध्ये वातावरण तसे ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की लाईक आणि कमेंट्स करत जा। ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट। असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।